राज्यातील 14 ते 22 वयोगटातील मुलींना फूस लावण्याचे प्रकार वाढत आहेत. लव्ह जिहाद प्रकरणामागे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. या तरुणांना पद्धतशीरपणे प्रशिक्षण दिलं जात असून त्यांना मालेगावमधून आर्थिक रसद पुरवली जात असल्याचा खळबळजनक आरोपही सोमय्या यांनी केला. आज पोलीस अधीक्षक कार्यालयाला त्यांनी भेट देऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू तसंच SIT प्रमुख अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्याकडून या संदर्भात माहिती घेतली. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज हातकणंगले आणि शिरोली पोलीस ठाणे तसंच पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. लव्ह जिहाद प्रकरणं राज्यात वाढत चालली आहेत. 14 ते 22 वयोगटातील मुलींना फसवण्याचे प्रकार वाढत आहेत. यामागं मोठं षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, SIT प्रमुख धीरज कुमार बच्चू यांची भेट घेऊन सोमय्या यांनी सविस्तर चर्चा केली. तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी मोबाईल तंत्रज्ञानाचा गैरवापर होतोय. त्यासाठी मोबाईल ॲप्सचा आणि IT तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. अनेक प्रकरणांमध्ये मुलींच्या पालकांना फोटोशॉप केलेले फोटो आणि एडिटेड व्हिडिओ पाठवून धमकावण्याचे आणि ब्लॅकमेल करण्याचे प्रकार समोर आले आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे पोलिसांना तपासात अनेक अडचणी येत असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं. मी जो मूळ मुद्दा आज सांगितला आहे, हे सगळ्यांचे मोडस ऑपरेंडी एकच आहे. याचा अर्थ या सगळ्या मुलांना कोणीतरी ट्रेनिंग देते किंवा उकसवते. तो कोणतरी ज्याला मूळ जिहादी जो आहे ते शोधून काढलं पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना पण विनंती केली आहे की सिमिलरिटी अशी डेव्हलप होत नाही. कारण की एक अमरावती कुठे, कोल्हापूर कुठे, नाशिक कुठे, मुंबई कुठे, तर याच्या मागे मोठं षडयंत्र आहे. आणि ते षडयंत्र कोण आहे ब्रेन तेही शोधणार. कोल्हापूरमधील प्रकरणात डझनभर मुलींना फसवल्याची शक्यता असून येत्या 8 दिवसात या प्रकरणाच्या तपासाला मोठी गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून संशयिताचा जोडीदारही निष्पन्न झाल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून सायबर सेलच्या माध्यमातून याबाबत माहिती घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. दरम्यान सकाळच्या सत्रात किरीट सोमय्या यांनी हातकणंगले पोलीस ठाण्याला भेट दिली आणि तपासाबाबत माहिती घेतली. राज्यात लव्ह जिहादची जी प्रकरणं उघडकीस आली त्या सर्व प्रकरणात एकच मोडस ऑपरेंडी आहे. अमरावती, पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर या सर्वच ठिकाणी मुलींना फसवण्याची पद्धत सारखीच आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरात एकाच पद्धतीनं गुन्हे घडत आहेत. याचा अर्थ या मुलांना कोणीतरी ट्रेनिंग देतंय. यामागे आंतरजिल्हा टोळी कार्यरत आहे. या तरुणांना मालेगावमधून आर्थिक रसद पुरवली जात असल्याचा खळबळजनक आरोपही सोमय्या यांनी केला. या घटनांमागील मास्टरमाइंड किंवा ब्रेन शोधून काढण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्याशी चर्चा केली. पीडित मुली आणि त्यांच्या पालकांनी न घाबरता पुढे येण्याचं आवाहनही सोमय्या यांनी केलं. यावेळी आमदार अशोकराव माने, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, सरचिटणीस शहाजी भोसले, मंडल अध्यक्ष शीतल हावळे, अमरसिंह पाटील, अमर इंगवले, बाळासाहेब गारे, कृष्णात करपे, दीपक यादव, अर्जुन चौगुले, संदीप तानवडे, विनोद खिलारी यांच्यासह हातकणंगले तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.